नमस्कार. आज आपण नाचणीची अतिशय पौष्टिक, लुसलुशीत, मधुमेहींसाठी अगदी संजीवनी असणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आरोग्यदायी अशी नाचणीच्या भाकरीची रेसिपी पाहणार आहोत. तर मग अशी मऊ लुसलुशीत भाकरीची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाचणीची भाकरी करण्यासाठी मी इथे 1.25 कप नाचणीचे एकदम बारीक दळलेले पीठ घेतलेले आहे. तर सुरुवातीला नाचणीची भाकरी करण्यासाठी एका पातेल्यात 1 कप पाणी आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला मीठ आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. मीठ टाकल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आणायची आणि त्यात 1.25 कप नाचणीचे पीठ टाकून चमच्याच्या साहाय्याने किंवा लाटण्याने पीठ एकत्रित करायचे. पीठ एकत्रित करताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. पीठ व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचं. पीठ गरम असल्यामुळे डायरेक्ट हात न लावता वाटीच्या साहाय्याने पिठातील गाठी मोडून घ्यायच्या. पीठ थोडंसं कोमट झाल्यावर थोडं थोडं गार पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला लहान मोठे हवे तसे पिठाचे गोळे तयार करायचे. पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर नाचणीचे पीठ लावून हाताने गोळा प्रेस करून घ्यायचा आणि लाटण्याने लाटून घेणार आहोत. नाचणीची भाकरी करण्यासाठी पीठ एकदम बारीक दळलेलं असणं गरजेचं आहे. जर पीठ जाड असेल तर भाकरी लाटताना भाकरीला चिरा जाण्याची शक्यता असते. तुम्ही ही भाकरी थापून देखील करू शकता. नाचणीची भाकरी लाटताना किंवा थापताना भाकरीच्या कडा पातळ लाटणे गरजेचे आहे. भाकरीच्या कडा जर जाड राहिल्या तर भाकरी मऊ होणार नाही. तवा तापल्यावर तव्यावर भाकरी टाकताना भाकरीची पिठाची बाजू वर यायला हवी. त्यानंतर भाकरीला सर्व बाजूंनी पाणी लावून घ्यायचं. भाकरीवरील पाणी अर्धवट सुकल्यानंतर भाकरी पलटून घ्यायची. भाकरी पलटल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सर्व बाजूंनी भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची. भाकरीच्या कडांवर दाब देत देत भाकरी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची. अशाच प्रकारे मी दुसरीही भाकरी करण्या अगोदर गोळा चांगला मळून घेतला आणि मग दुसरी भाकरी त्याच प्रकारे लाटून घेऊन तव्यावर शेकून घेणार आहे. प्रत्येक भाकरी करण्या अगोदर गोळा चांगला मळून घेतला तर भाकरी लाटताना भाकरीला चिरा जात नाही आणि भाकरी लाटायलाही सोपी जाते. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मऊ, लुसलुशीत, अतिशय पौष्टिक अशी नाचणीची भाकरी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. धन्यवाद.